नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कळंबणी सीएनजी पंपावर गोंधळ, स्वतंत्र लाईनच्या मागणीवरून वाद, वाहन चालक आक्रमक झाल्याने तणाव. रासायनिक अपघात रोखण्यासाठी प्रशासन सज्ज, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांच्या सूचना, कंपन्यांना नियमित मॉक ड्रिलचे आदेश. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला नवे नाव, मधु दंडवते यांना मोठा सन्मान. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोकणवासियांची जुनी मागणी पूर्ण. आणि अनिकेत तटकरेंच्या जागेवर शिवसेनेचा दावा, राजन साळवींच्या उमेदवारीची चर्चा, विकास गोगावले समर्थक आक्रमक, महायुतीतील अंतर्गत संघर्षाची ठिणगी. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कळवणी येथील महानगर गॅसच्या सीएनजी पंपावर सोमवारी रात्री वाहन चालकांचा गोंधळ झाल्याची घटना घडली. स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र सीएनजी लाईन सुरू करण्याच्या मागणीवरून काही चालक आक्रमक झाल्याने पंप परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक रिक्षा चालक, स्कूल बस चालक आणि इतर वाहन चालकांकडून स्वतंत्र लाईनची मागणी केली जाते. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नसल्याचे पंप कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान परिस्थिती चिघळत असल्याची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळ पंप परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र गोंधळ घालणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त होतीये. राज्यातील मत्स्य विक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून फिश वेंडिंग ई रिक्षा योजना राबवण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तब्बल 90% अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलताना नितेश राणे यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील मत्स्य विक्री साखळी अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील अनेक मत्स्य बाजारपेठा अजूनही अस्वच्छ आणि अपुऱ्या सुविधांनी ग्रस्त असल्याने मच्छीमारांना योग्य बाजारभाव मिळण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर फिश वेंडिंग ई रिक्षा मॉडेलमुळे मच्छीमारांना आधुनिक विक्री सुविधा उपलब्ध होणार असून ग्राहकांनाही स्वच्छ आणि दर्जेदार मासळी मिळणार आहे. प्रति लाभार्थी सुमारे 4 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च प्रस्तावित करण्यात आला असून विभाग आणि जिल्हा वार्षिक योजनेतून मदत देण्याचा प्रस्ताव केला जाणार आहे. रासायनिक अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी दिल्या. रासायनिक अपघात आपत्ती नियोजन, तयारी आणि प्रतिसाद नियम 1996 अंतर्गत गठीत जिल्हा वरिष्ठ समूहाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी कंपन्यांनी नियमित मॉक ड्रिल घ्यावेत, आपत्ती व्यवस्थापनासाठी असलेल्या यंत्रणा आणि साधनसामुग्रीची वेळोवेळी तपासणी करावी अशा सूचना दिल्या आहेत. महामार्गांवर रासायनिक किंवा गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात झाल्यास संबंधित यंत्रणा तात्काळ उपलब्ध राहणे आवश्यक असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच जिल्ह्यातील कंपन्यांचा सर्व्हे करून सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाकडून ऑन साइट इमर्जन्सी प्लॅन, मॉक ड्रिल आणि औद्योगिक सुरक्षेबाबत सादरीकरण करण्यात आले. कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या मधु दंडवते यांचे नाव आता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाला देण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासियांकडून ही मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर पालकमंत्री नितेश राणे यांनी हा विषय मंत्रिमंडळासमोर मांडल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली. यानंतर सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाला लोकमान्य मधु दंडवते टर्मिनल्स असे नाव देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कोकणवासियांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून प्रवासी संघटनांकडून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ह्या निर्णयाबद्दल आनंद होतो आहे. मंत्रिमंडळाचे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे, त्याशिवाय दीपक केसरकर यांचे अभिनंदन करतो. मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेचे काम ज्या वेगाने केले त्याचे
खरं तर कौतुक आजही होत आहे. मधु दंडवतींच्या साधेपणाला आजही लोक भावतायत, आजही उदाहरणं देत आहेत. त्यामुळे खरं तर एव्हाना त्यांच्या नावाचा उल्लेख सावंतवाडी टर्मिनलवर व्हायला पाहिजे होता. उशिरा का होईना ते झालं. सावंतवाडी रेल्वे टर्मिनलसाठी सावंतवाडी प्रवासी संघटनेने जे अतोनात सतत, म्हणजे आम्ही दोन नाहीत हा, सगळे आहेत आमच्याकडे. काही आम्ही एकच नाही, प्राईम मिनिस्टरपासून राज्याचे परिवहन मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, माजी मुख्यमंत्री असतील, यांना ईमेल पाठवून त्यांना कायमच रेल्वेचे प्रश्न आणि टर्मिनसबाबत जागृत करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याचं हे फळ कुठेतरी सक्सेस झालं आणि त्याच्यासाठी पालकमंत्र्यांनी घेतलेली मेहनत ही यशदायी ठरली असे मी मानतो. कोकणवासियांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे. आज कोकणाला हक्काचं टर्मिनस मिळालेलं आहे. त्यात दंडवते साहेबांच्या ह्या टर्मिनसला नाव देऊन महाराष्ट्र शासनाने एकंदरीत कोकणवासियांना गौरवित केलंय. एक सुंदर अशी आदरांजली आज दंडवते साहेबांना मिळालेली आहे. आणि त्यात सांगायचं झालं तर खूप वर्षानंतर ह्या लोक भावनेला आज महाराष्ट्र शासनाने गौरवित केलंय. त्यात मी सगळ्यांचे आभार मानतो. महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार मानतो. पालकमंत्री खासदार साहेबांचे आभार मानतो. आमच्या आमदार साहेबांचे आभार मानतो. आणि कोकणातल्या ह्या गोष्टीसाठी ज्या ज्या संघटनांनी ज्या लोकांनी प्रयत्न केला त्या सगळ्यांचे आभार मानतो. खूप समाधानी आहोत आज आम्ही. महाराष्ट्र शासनाचे आभार. कोकणातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या जागेवर आता शिवसेनेने थेट दावा ठोकल्याने राजकीय वातावरण तापलंय. एकीकडे मंत्री भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले यांना उमेदवारी मिळावी यासाठी महाड, माणगाव, पोलादपूरसह विविध तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक झालेत, तर दुसरीकडे शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या पक्षाचा विद्यमान आमदार ती जागा त्याच पक्षाला हा महायुतीचा फॉर्म्युला बाजूला सारत शिवसेनेने राष्ट्रवादीच्या जागेवर दावा केल्याने महायुतीतील धुसफूस उघडपणे समोर येते. दरम्यान अनिकेत तटकरे, राजन साळवी आणि विकास गोगावले या तीनही नावांभोवती आता राजकीय चर्चांना वेग आला असून महायुतीचे वरिष्ठ नेते यावर नेमका काय तोडगा काढतात याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी पोलीस संरक्षण कमी केल्याच्या मुद्द्यावरून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांवर गंभीर आरोप करत सोशल मीडियावर ट्विट केल्यानंतर आता राजकीय वातावरण तापलंय. सिंधुदुर्गातील अनधिकृत धंदे आणि त्या धंद्यांना मिळणारा कथित पाठिंबा जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा निलेश राणे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणेंवर जोरदार टीका केली आहे. एवढे दिवस तुम्ही झोपला होतात का? संरक्षण काढून घेतल्यानंतरच तुम्हाला हा साक्षात्कार झाला का? असा थेट सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला. दरम्यान या आरोप प्रत्यारोपांमुळे सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून आता या प्रकरणावर पुढे कोणती प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट गेले 2 वर्ष सुरूच आहे. परंतु कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची खरं तर अनावश्यक असलेली सुरक्षा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढून घेतली आहे आणि म्हणून त्यांच्या कुरबुरीचं हे खरं कारण आहे. आपण बघितलं असाल की एकीकडे डिझेल पेट्रोलसाठी लोक मरतायत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही आहे. एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतायत की ताफा कमी करा म्हणून, आणि ह्यांच्या पाठीमागे 3 पोलिसांच्या गाड्या होत्या आणि त्या जर पोलीस अधीक्षकांनी कमी केल्या असतील तर त्याचा राग ठेवून आत्ताच ह्यांना अवैध धंदे का आठवले आणि तुम्हाला एवढं संरक्षण कशासाठीच पाहिजे होतं असं माझं पहिल्यापासून म्हणणं होतं. आणि त्यामुळे तुमचं संरक्षण नाकारलं म्हणून तुम्ही पोलिसांवर आरोप करताय. आणि इतके दिवस तुम्ही झोपला होता काय हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे नसलेलं संरक्षण, तुम्हाला गरज नसलेलं संरक्षण खरं तर पोलिसांनी दिलं हे चुकीचं होतं. आणि आता संरक्षण काढून घेतल्यानंतर तुम्हाला हा साक्षात्कार झाला आहे का? खरं तर लोकांना डिझेल पेट्रोल मिळत नाही, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, ह्याच्यासाठी तुम्ही बघितलं पाहिजे. तर डिझेल वाटवण्यासाठी जर पोलिसांनी संरक्षण काढलं असेल तर तुम्ही त्यांच्यावर आत्ताच आरोप करणं हे चुकीचं आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. या सणानिमित्त रत्नागिरी शहराजवळील
चंपक मैदानावर बकऱ्यांचा भव्य बाजार भरला असून खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदाच्या बाजारात 20,000 रुपयांपासून ते अगदी थेट 1 लाख रुपयांपर्यंत किमतीचे बकरे विक्रीसाठी दाखल झालेत. बकऱ्यांची उंची, वजन आणि अंगावरील आकर्षक नक्षीदार रंग यामुळे ग्राहकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे. दरम्यान बाजारात विविध भागातून व्यापारी दाखल झाले असून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर खरेदी विक्रीला वेग आलाय. त्यामुळे चंपक मैदान परिसरात सणासुदीचे उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीसही उष्णतेची तीव्रता कायम असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले. पावसाळा तोंडावर आला असला तरी उन्हाचा कडाका कमी होत नसल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक आता मोठ्या प्रमाणात शाळांकडे वळले आहेत. विशेषतः सिंधुदुर्गातील गावठी शाळांच्या पाण्याला नागरिकांची अधिक पसंती मिळताना दिसते. परिणामी जिल्ह्यात शाळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून एका शाळेची किंमत आता 50 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विविध ठिकाणी शाळांच्या स्टॉलवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून वाढत्या तापमानाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात एका तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचलाय. खारी गावाकडे जाणाऱ्या पुलाखाली एक वृद्ध महिला पाण्यात बुडत असल्याची घटना घडली होती. ही बाब स्थानिक युवक स्वयं शिवे यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट खोल खाडीत उडी घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी वृद्ध महिलेला सुरक्षित बाहेर काढत मानवतेचे दर्शन घडवले. या धाडसी बचाव कार्यामुळे संपूर्ण खेड शहरातून स्वयं शिबे याचे कौतुक होत आहे. देवदूत बनून आलेला तरुण अशा शब्दात नागरिकांनी त्यांच्या धाडसाला सलाम केला आहे. दरम्यान स्वयं शिबे यांच्या या प्रसंगावधान आणि धाडसी कृतीमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. उद्योग, सामाजिक आणि शैक्षणिक तसेच आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल CFI संस्थेचे CEO डॉक्टर किशोर देशमुख यांना ग्रीन वर्ल्ड रिअल अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार 2026 प्रदान करून गौरवण्यात आले. पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला. गौतम कोतवाल आणि लीड GW फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात IRS अधिकारी अजय केसरी, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, IAS अधिकारी दिलीप गावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर किशोर देशमुख गेली 3 दशकांहून अधिक काळ शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. CFI संस्थेच्या माध्यमातून वंचित आणि असुरक्षित पार्श्वभूमीतील मुलांना शिक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलंय. एकही मूल मागे राहणार नाही या ध्येयाने आम्ही काम करत आहोत असे मनोगत डॉक्टर देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.